Friends, this is a star example, obviously hot example, difficult example. बघूया आपण हे कसं सोडवायचं. हां, याच्या ठिकाणी सर राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस तर लागणारच आहे, बरोबर. आपल्याला PM पाहिजे आहे, हा PM इथे मिळेल, लक्षात घ्या. हा PM आहे, हा PM, राईट. आणि हा ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये पायथागोरस वापरला की तुम्हाला हे PM मिळून जाईल. आता आपल्याला PQ पण मिळवता येईल, लक्षात घ्या सर. हे PQ आहे, वी कॅन गेट एक PQ. हे PQ सर रेड ट्रायंगल आहे, रेड राईट अँगल ट्रायंगल पाहिजे सर, राईट अँगल ट्रायंगल, हा रेड ट्रायंगल. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या आपण पायथागोरस आपल्याला वापरायचं आहे, लक्षात घ्या सर. आणि हिअर M इज द मिड पॉइंट, हिअर M इज द मिड पॉइंट. त्यामुळं RM इज इक्वल टू MQ. म्हणजेच लक्षात घ्या आपल्याला काय म्हणता येईल, RM इज इक्वल टू, RM हे RQच्या निम्मा आहे, RM हे RQच्या निम्मा आहे. RM इज द हाफ ऑफ RQ. Therefore RM is equal to half of RQ. This is result number 1. Now in right angle triangle PRM, in triangle PRM, angle R is equal to 90 degree, right? Using Pythagoras, right? Using Pythagoras. काय पायथागोरस सांगतो, हा हायपो आहे, 90च्या समोरचा ही हायपो, म्हणजे स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. आणि हायपोटेन्यूज काय सांगा सर, PM. अदर टू साइड्स PR अँड RM, राईट. PM स्क्वेअर झालं सर, आपल्याला PM स्क्वेअर पाहिजे आहे, बरोबर सर. हा PM स्क्वेअर आपल्याला पाहिजे आहे. या ठिकाणी PR स्क्वेअर सुद्धा पाहिजे आहे, PM स्क्वेअर पाहिजे आहे, PR स्क्वेअर पाहिजे आहे, बरोबर सर. इथं पाहिजे आहे ना आपल्याला हे. आणि त्याच्यामध्ये सर आपल्याला हे RM नको आहे. मग RMच्या जागी तुम्हाला 1/2 RQ घालता येईल सर, 1/2 RQ तुम्हाला घालता येईल. कारण इथे बघा ना, PM पाहिजे आहे, PR पाहिजे आहे, PM पाहिजे आहे, PR पाहिजे आहे, हे बाबा नको आहे, उडवून टाका त्याला. लक्षात घ्या, PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस व्हॉट इज RM. RM इज नथिंग बट 1/2 RQ, 1/2 RQ ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे सर PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर, हे पाहिजे आहे, प्लस हे RQ स्क्वेअर आहे सर वरती, RQ स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4. आता हे डिनॉमिनेटरमध्ये 4 नको आहे, ह्याला इंटू 4 करा, म्हणजे 4 PM स्क्वेअर होते. प्रत्येकाला 4नी मल्टिप्लाय करा, म्हणजे 4 निघून जाईल. मल्टिप्लाइंग each term by 4. 4नी पहिल्याला गुणलं, 4 PM स्क्वेअर. निदान हे आलं तरी बघू पुढे काय होतं. इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर. आम्हाला 3 PR पाहिजे आहेत, ओके, 4 PR स्क्वेअर असू दे, प्लस ह्याला 4नी मल्टिप्लाय केलं, 4ला 4 कॅन्सल, RQ स्क्वेअर. लक्षात आलं सर, RQ स्क्वेअर. दिस इज रिझल्ट नंबर 1. बघू काय करायचं, पुढे जाऊ दे सर. नेक्स्ट रिझल्ट नंबर 2. रिझल्ट नंबर 2. आणि इथं म्हणताना ह्याला बाय 1, 2 टिंब 1 टिंब म्हणजे कारण. इथं घेत असताना देअरफॉर. ओके, आता इथे येऊया सर, काय होते बघूया. आता कुठला ट्रायंगल घ्यायचा, तर रेड ट्रायंगल. रेड ट्रायंगलमध्ये RQ आहे सर, आणि आम्हाला हे RQ नको आहे, आम्हाला हे RQ नको आहे. त्याच्याऐवजी आम्हाला PQ पाहिजे आहे. PQ आहे इथे, RQ पण येते, PR पण येते, PR पाहिजे आहे आम्हाला. ओके, रेड ट्रायंगल. इन ट्रायंगल PRQ, इन ट्रायंगल PRQ, angle R is equal to 90 degree.
using Pythagoras. Using Pythagoras, comma, square of hypotenuse is equal to square of other two sides. Square of other two sides. Square of hypotenuse PQ. हे hypotenuse PQ लक्षात घ्या. Square of hypotenuse is equal to sum of other two sides PR आणि RQ. हे PR आणि हे काय सांगा सर RQ. PR आणि RQ लक्षात घ्या सर. बरोबर. आता इथं आपल्याला PQ पाहिजे आहे, PR पण पाहिजे आहे, आपल्याला RQ नको आहे सर. आपल्याला हे RQ नको आहे लक्षात घ्या सर. मग RQ ची व्हॅल्यू ह्याच्यावरून काढा. ह्याच्यावरून RQ ची व्हॅल्यू काढा. ह्याला रिझल्ट नंबर 2 आत्ताच न म्हणता हिथं RQ ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर ह्याला इकडे घ्या. हे प्लसचं काय होईल मायनस आणि इथं राहील सर हे RQ स्क्वेअर. हे इकडे घ्या म्हणजे 4PM स्क्वेअर प्लस मायनस 4PR स्क्वेअर. लक्षात आलं सर. हे RQ स्क्वेअर उचला, हे काढा, उचला RQ स्क्वेअर. ह्याला रिझल्ट नंबर 2 म्हणा. आता हे RQ स्क्वेअर उचला सर. हे नको आम्हाला RQ स्क्वेअर. त्याच्याऐवजी काय घालूया सांगा सर. इथे 4PM स्क्वेअर. 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर. मायनस 4PR स्क्वेअर हे घातलं सर. इकडलं RQ स्क्वेअर काढलं, हे घातलं. बरोबर. इथे मी प्लस म्हणतोच आहे सर. हे प्लस आहे तसंच, हे PR स्क्वेअर आहे तसंच, इज इक्वल टू हे PQ स्क्वेअर आहे तसंच. आपल्याला PQ स्क्वेअर पाहिजे आहे सर, हलवायचं नाही. 4PM स्क्वेअर पाहिजे आहे, हलवायचं नाही. ह्या दोघांचा हिशोब करून टाका सर. विषय कट. ह्या दोघांचा हिशोब करा, उत्तर येते. म्हणजे कसं झालं बघा सर. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर. बरोबर सर. आता ह्या दोघांचा हिशोब. हे 1 मायनस 4PR स्क्वेअर बघा बरं. मायनस 4PR स्क्वेअर आणि प्लस 1PR स्क्वेअर. राईट. मग हे PR स्क्वेअर खाली दाबा. साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 4 मायनस 1 इज 3. चिन्ह मोठ्याचं द्या, मोठ्याचं चिन्ह मायनस. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी करा. साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 4 मायनस 1 इज 3. गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर. मोठ्याचं चिन्ह द्या, मायनस. मायनस 3PR स्क्वेअर. मायनस 3PR स्क्वेअर. मायनस 3PR स्क्वेअर लक्षात घ्या. दिस इज अवर आन्सर. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. इथं घालताना म्हणूया इथंच बाय 2. इथं काय म्हणूया बघा सर. बाय 2. संपलं एक्झाम्पल. आणि इथे 1 टिंब 2 टिंबची खून द्यायचीच आहे लक्षात घ्या सर. संपलं. ओके. दिस व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात घ्या. कसं आपण केलं पहा. कशा पद्धतीनं कोण पाहिजे कोण नको ते इकडे बघत. लक्षात आलं. डायजेस्टमध्ये सोडवून दिलंय हे नवनीच्या, त्याच्यापेक्षाही इझी मेथड आहे सर. आपण ही बघून घ्या एकदा डायजेस्ट मधली सुद्धा लक्षात येईल. एक्झाम्पल खूप मोठा आहे ना. हाय गणित आहे का काय आहे. बरोबर ना. नकोच सोडवायला असं परीक्षेत वाटतंय. घाबरायचं नाही. दिस इज द इझिएस्ट एक्झाम्पल. पहा वाचायला लागतंय सर. इंग्रजी वाचायला आलं की येतंय. Walls of 2 buildings on either side of the street are parallel to each other. एक रस्ता आहे लक्षात घ्या. Street. AB is the street. हा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारती आहेत. पॅरलल बिल्डिंग्स आहेत लक्षात घ्या. दोन्ही साईडला आहेत. दोन्ही साईडला ह्या बिल्डिंग्स आहेत लक्षात घ्या सर. बिल्डिंग्स आहेत दोन्ही साईडला. ओके. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. या रस्त्यावर
एक शिडी ठेवली, लॅडर. लॅडर म्हणजे शिडी. शिडीची लांबी 5.8 मीटर आणि ती रस्त्यावर ठेवली सच दॅट इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. ही जी पहिली बिल्डिंग आहे, पहिल्या बिल्डिंगला इथं एक विंडो आहे, सी या ठिकाणी विंडो आहे पहिल्या बिल्डिंगला, आणि इथं ही शिडी आहे, लक्षात घ्या. ही शिडी इथं ठेवली जाते, लक्षात घ्या, इथे डी ला. आणि ही जर अशी शिडी लावली लॅडर, ज्या लॅडरची 5.8 मीटर आहे, तर ती विंडो इथं आहे, सी ला हा विंडो आहे, लक्षात घ्या सर, पहिल्या बिल्डिंगची ही विंडो आहे. तर ती विंडोला ठीक आहे, हाईट किती आहे त्याची 4 मीटर. तर ही जी आहे, लक्षात घ्या, ही विंडो 4 मीटर हाईटवर आहे असं त्यांनी म्हटलंय, लक्षात घ्या. ही लॅडर. पुढे त्यांनी म्हटले की ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट, ही शिडी हलवली आणि लक्षात घ्या दुसऱ्या इमारतीकडे नेली, लक्षात घ्या, इकडून उचल इकडे नेली अशी. म्हणजे ही शिडी उचलली आणि लक्षात घ्या हीच शिडी इथं नेली, लक्षात घ्या, अशी नेली. बरोबर आहे. इथं ई ला पोहोचली ती. त्यांनी सांगितलं ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लक्षात घ्या ती शिडी नेली. इट स्टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग, ही दुसऱ्या बिल्डिंगची लक्षात घ्या विंडो आहे, ही दुसऱ्या बिल्डिंगची ही विंडो आहे, खिडकी आहे, तिथपर्यंत ती पोहोचते ॲट द हाईट ऑफ 4.2 मीटर. ही 4 मीटर आहे, ही किती आहे सांगा सर, 4.2 मीटर आहे, लक्षात घ्या सर, ही हाईट 4.2 मीटर आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, ही रस्त्याची रुंदी काढा म्हणून त्यांनी सांगितले सर, ही रस्त्याची रुंदी काढा. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला हे एडी काढावं लागेल, एक्स. यूज पायथागोरस. आता तुम्हाला माहित आहे ही जी जमीन आणि इमारत यातला कोण 90 असतो. इथे सर ही जी जमीन आहे, ही इमारत आहे, यातला कोण 90 डिग्री असतो, ह्याला आपण वाय म्हणूया. आता ही पण लॅडर तीच आहे, म्हणजे ही 5.8 झाली मीटर. मग इथे लक्षात घ्या, ह्या फर्स्ट ट्रायंगल मध्ये यूज पायथागोरस, सेकंड ट्रायंगल मध्ये यूज पायथागोरस. बरोबर सर. आणि याच्यामध्ये एक्स वाय काढा आणि ऍडिशन करा, फिनिश. इथे तुम्हाला लिहिता येईल, लक्षात घ्या, लास्टला विड्थ ऑफ द स्ट्रीट असं म्हणता येईल ना सर. विड्थ काय उच्च बघा सर, विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू ए बी. आणि ए बी म्हणजेच काय, एडी प्लस डी बी. एडी म्हणजेच एक्स, डी बी म्हणजेच वाय. जस्ट ऍडिशन करा, इट इज इक्वल टू मीटर. हे आन्सर आपलं फायनल, रस्त्याची रुंदी, फायनल आन्सर. आता आपल्याला काय करायला लागणार सर, 2 लक्षात घ्या काय करायला लागतील, 2 टाइम्स पायथागोरस. ब्ल्यू पायथागोरस, रेड पायथागोरस. ब्ल्यू मध्ये घुसूया. इन ट्रायंगल सीएडी, इन ट्रायंगल सीएजी अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. इथं कसं येईल बघा सर, इथे इन ट्रायंगल डीबीई, इन ट्रायंगल डीबीई अँगल बी इज इक्वल टू 90. लक्षात आलं बघा बरं सर. आता युझिंग पायथागोरस ऑन बोथ साइड्स, लक्षात घ्या. मग इथं पण युझिंग पायथागोरस, युझिंग पायथागोरस. इथे पण लक्षात घ्या युझिंग पायथागोरस, दोन्ही साईडला. आता सर हा जो पायथागोरस मध्ये आपण काय करतो, हा हायपोटेन्यूज, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज is equal to sum of square of other 2 sides. Hypotenuse CD, other 2 sides AC आणि AD, AC आणि AD. इकडे बघा सेम, square of hypotenuse is equal to sum of square of other 2 sides. मग हायपोटेन्यूज काय आहे, डीई,
हायपोटेन्यूज डीई ही लॅडर आहे शिडी, बरोबर. हायपोटेन्यूज डीई, अदर्स टू साइड्स डीबी आणि बीई, डीबी आणि बीई. ओके, आता व्हॅल्यूज पुट करा, संपलं. इथं किती आहे, सीडी काढायची आहे, लक्षात घ्यायचं. सीडी आपल्याला ही सीडी 5.8 आहे. 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AC 4 स्क्वेअर प्लस AD x स्क्वेअर. इथे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ DE? DE इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू DB y स्क्वेअर प्लस BE 4.2 ब्रॅकेट स्क्वेअर. पहा बरं सर आता कसं होईल. या ठिकाणी हे इकडे घ्यावं लागेल 5.8. आता सॉल्व्ह करूया सर. 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर प्लस मायनस इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता आपल्याला 5.8 काय करायला लागेल, 58 इंटू 58 करायला लागेल. हे सोपं आहे. 4चा स्क्वेअर 16, हे सोपं आहे. हे कसं करायचं, 5.8 चा स्क्वेअर म्हणजे काय करायला लागेल सांगा सर, 5.8 इंटू 5.8 असं करावं लागेल. मग कसं करायला लागेल, 8 8 जा 64, हे 6 झाले. 8 5 जा 40, 40 प्लस 6 46. 5 नि गुणताना एक घर सोडा. 5 8 जा 40. अच्छा, 5 5 जा 25, 25 प्लस 4 29, 4 6 9 प्लस 4 13, 3 3 6 4, बरोबर आहे का बघा. 8 8 जा 64, 4 here 6 here. 8 5 जा 40 प्लस 6 46 प्लस 5 8 जा 40, 5 5 जा 25 प्लस 4 29, राईट आहे सर. म्हणजे कसं झालं, 3 3 6 4. आता पॉइंट द्यायला पाहिजे सर. हा पॉइंटच्या पुढे हे एक घर आहे, हे आणि पॉइंटच्या पुढे दोन घर आहे. दोन घरं सोडा. 33.64 किती आलं बघा सर, 33.64. 33.64 त्यातून 16 मायनस करा म्हणजे कसं आलं, 33.64 ह्याच्यामधून 16 मायनस करा म्हणजे कसं आलं, हे 64. 13तून 6 गेले, 7 उरले, बरोबर आहे का सर. 13 मायनस 6 7 आणि लक्षात घ्या 3 मायनस 2 इज 1. 17.64. 17.64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता 1764 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 1764 हा स्क्वेअर कुणाचा आहे बघावं लागेल, लक्षात घ्या सर. बरोबर आहे ना, 1764. लेट अस ट्राय. मी तुम्हाला थोडीशी मदत करतो बघा. या थोडंसं इथे थोडंसं आपण बघूया सर. इकडे हा, इथे आपण थोडंसं ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. मला येतंय का हा बघण्याकरता. इथे ह्याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा लक्षात घ्या. बघूया आपण थोडंसं इथे, हा थोडंसं ट्राय करूया, लक्षात घ्या. हा बघा सर, हा 10चा स्क्वेअर 100, 20चा स्क्वेअर 400, 1चा वर्ग 1, 1 शून्यचा वर्ग 2 0, 2चा वर्ग 4, 1 शून्यचा वर्ग 2 0. 30चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9, 1 शून्यचा वर्ग 2 0. 44चा वर्ग 16, 1 शून्यचा वर्ग 2 0. आपल्याला 17 पाहिजे आहे. देअरफॉर 50 स्क्वेअर, 50 स्क्वेअर म्हणजे काय बघा, 5चा वर्ग 25, 1 शून्यचा वर्ग 2 0. म्हणजे आपल्याला हे समजतंय का बघा सर, स्क्वेअर रूट 2500 याचा स्क्वेअर रूट किती आहे 50. आणि लक्षात घ्या 1600 याचा स्क्वेअर रूट किती आहे 40. आपल्याला 1700 आणि 64 पाहिजे आहे, लक्षात घ्या सर. मग 1764 हा 600 आणि 2500च्या मध्ये आहे. म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट 40 आणि 50च्या मध्ये येईल. म्हणजे शक्यता आहे 41,
42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. मला शेवटी 4 पाहिजेल आहे सर लास्टला. म्हणजे लास्टला स्क्वेअर कुठे येतोय बघा, स्क्वेअर करूया. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, हे आलं बघा सर, हे 4 आलं बघा इथे. पुन्हा 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, नाही 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा वर्ग 49, 9, 8 चा वर्ग 64, दॅट इज 4 आलं बघा सर, हे आलं. हे आणि हे जमलं म्हणजे 42 एक येईल किंवा 48 तरी एक येईल. आणि 9 चा स्क्वेअर 81, 1 आलं. आम्हाला 4 जर पाहिजे असेल तर 42 किंवा 48. मग इथं 42 इंटू 42 करून बघा किंवा 48 इंटू 48 करून बघा. पण मला असं वाटतं मुलांनो की 764 हे 600च्या जवळ आहे, ह्याच्या जवळ नाही आहे. त्यामुळे 42ची शक्यता जास्त, 42ची. मग 2 2 जा 4, 2 4 जा 8, 4 2 जा 8, 4 4 जा 16, 16 6, 1764. किती आलं? 42. म्हणजे तुम्ही जर बघितलात तर इथे लक्षात घ्या, इथे जर आले 42 म्हणजे 1700, हे जर पॉइंट्स इथं 2 आले सर, तर इथं 1 पॉइंट आणि इथे 1 पॉइंट येईल. 4.2 इंटू 4.2 म्हणजे 1764. त्यामुळे हे लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे मी तुम्हाला आत्ता जे हे सांगितलं लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं असं आहे, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. हे म्हणजे इथं किती आलं सांगा सर, 17.64चा स्क्वेअर रूट किती आला? 4.2. इथं आलं सर 4.2 इज इक्वल टू एक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ही एक्सची व्हॅल्यू इथं घातली सर, 4.2. आता वायची व्हॅल्यू काढूया. वाय इथं आहे, लक्षात घ्या, इथं काढूया. 5.8चा स्क्वेअर केलेला आहे 33.64, इथं लिहूया 33.64 इज इक्वल टू वाय स्क्वेअर. 4.2चा स्क्वेअर इथं केलाय बघा सर, इथं आहे 4.2 इंटू 4.2 केलंय की 17.64. इथं आलं लक्षात घ्या प्लस 17.64. मग ह्याला तिकडं नेऊन मायनस करा म्हणजे कसं होईल बघा सर, इथे लक्ष आहे तुमचं 33.64 प्लस मायनस 17.64 इज इक्वल टू वाय स्क्वेअर. करा सबस्ट्रॅक्शन. 33.64 आणि 17.64, 0 0. इथं 13तून 7 गेले, 6 उरले, 3तून 2 गेले, लक्षात घ्या 1 उरला, 16. Therefore 16 is equal to y square. Square root 4 is equal to y. y ची व्हॅल्यू किती आली सांगा सर? 4. घाला इथं 4. आता ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे विड्थ ऑफ द स्ट्रीट म्हणजे कशी आहे, तर पुन्हा याची ऍडिशन करता आली पाहिजे सर. 4.2 प्लस 4 म्हणजे 4.0, दॅट इज 8.2. हिअर आन्सर इज विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर. एक्झाम्पल कळते का बघा सर. 2 वेळा पायथागोरस. इतका त्रास आपल्याला झाला नसता, इतकं सुद्धा आपण जर आपण 4.2चा स्क्वेअर केला असता तर आपल्याला इझी झालं असतं. म्हणजे पहिल्यांदा रेड जर सोडवलं असतं तर इट विल गेट इझी, जर सोपं झालं असतं, काय हरकत नाही. तर बघा क्वाईट इझी एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या सर. या पद्धतीने 2-3 वेळा सोडवलं. गणित हे तुम्ही वाचलं 2-3 times if you read the example and then draw the diagram, then it becomes easy.